परिश्रमाचा मिळेल योग्य दाम, अपूर्ण सोडू नका हातातील काम. वृश्चिक राशीच्या ज्योतिष मित्रांनो, तुम्हाला कधी वाटतं का की तुम्ही शांत आहात, मात्र आतमध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे? जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही स्वतःला देखील सरप्राईज देता. मे 2026 हा महिना तुम्हाला सांगत आहे आताला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. वृश्चिक रास म्हणजे गूढता, शक्ती, ट्रान्सफॉर्मेशन. आणि तुम्ही फक्त स्वतः बदलत नाही, तर तुम्ही स्वतःचं विश्व पुन्हा निर्माण करतात. तुमची शांतता देखील बोलते आणि तुमची कृती सगळ्यांना उत्तर देते. तुमची जिद्द तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढते. तुम्ही हार मानत नाही, तर तुम्ही चक्क परिस्थिती बदलता. या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्या की तुमची शक्ती ही तुमच्या आत आहे, तिला जाग करा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृश्चिक राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव हे साक्षात ग्रहांचे सेनापती म्हणून ओळखले जातात. या महिन्यात मंगळदेव त्यांच्या आवडत्या स्थानात आहे आणि गोचरने ते उच्च स्थितीत जाणार आहेत अधिक प्रभावी होण्यासाठी. याचा अर्थ स्पर्धेत विजय तुमचाच होईल. आत्मविश्वास वाढेल. तुम्ही धाडसी निर्णय घेणार आहात. तुम्ही फक्त सहभागी होणार नाही, तर तुम्ही जिंकणार आहात. साहजिकच या सर्वांचा सकारात्मक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात 5 चुका आवर्जून टाळायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, कारण रागाच्या भरात आपल्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा चुकीचं कार्य केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे अतिगुप्तता टाळा. तुमच्याकडे भरपूर गुप्त गोष्टी असतात, मात्र प्रत्येक गोष्टीत गुप्तता राखणं हे योग्य ठरत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे पैशांच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका, त्यात तुमचं नुकसान होऊ शकतं. चौथी गोष्ट म्हणजे भावनेतून कठोर निर्णय घेऊ नका. तसंच 5वी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या गोष्टींची तुम्ही योग्य ती काळजी घेतल्यास, या 5 चुका टाळल्यास हा महिना तुमच्यासाठी अधिक शुभदायक ठरू शकतो. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे. याचा अर्थ पैशाचं प्लॅनिंग आवश्यक आहे. खर्च अचानकपणे समोर येऊन उभे राहू शकतात. पैसा येईल, परंतु त्याला टिकवणं, बचत करणं देखील महत्त्वाचं आहे. तसंच कुटुंबात वाद टाळा, संवाद ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी प्रवासातून प्रगतीचे संकेत निर्माण होत आहे. जिथे जाल तिथे तुम्ही काहीतरी शिकाल, शिकवाल आणि यशस्वी देखील व्हाल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्यासाठी वास्तुयोग छान आहेत, परंतु कोणताही निर्णय घेताना थोडा अधिक रिसर्च करायला हवा. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वाहन चालवताना सावधानता बाळगा हा सल्ला देण्यात येत आहे. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने हा महिना तुम्हाला एक बाब सांगत आहे. यश हवं असेल तर प्रयत्न करा, त्याशिवाय तुम्हाला काहीही प्राप्त होऊ शकत नाही. प्रेमात मॅच्युरिटी आहे. विवाहासाठी प्रयत्न आवश्यक. संततीकडून समाधानकारक प्रगती घडून येईल, म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. थोडक्यात हा काळ सर्व दृष्टीने उत्तम म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. वृश्चिक जातकांसाठी एक प्रश्न: तुमच्या आयुष्यात सध्या सगळ्यात मोठी स्पर्धा कोणती आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला आरोग्यविषयक काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घसा खवखवणं, ॲसिडिटी,
डोकेदुखी यासारखा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. कर्ज हळूहळू कमी होईल. शत्रू तुमच्यासमोर टिकणार नाहीत, म्हणून त्यांचा तुम्ही अधिक विचार करू नका. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्या कर्तृत्वाला उजेडात आणणार आहे. नोकरीत यश, व्यवसायात वाढ, आर्थिक प्रगती असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात, त्यामुळे या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. महाभारतातील अभिमन्यू आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडायचं ज्ञान नव्हतं, तरीही तो लढला. पूर्ण मार्ग माहीत नसला तरी हरकत नाही. धाडस केलं तर इतिहास घडतो. कंदील हातात घेऊन चालायला लागा. तुमचं एक पाऊल पुढे पडलं की प्रकाश देखील एक पाऊल पुढे सरकतो. ही बाब लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. अध्यात्मासाठी वेळ वाढवा. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची आंतरिक शक्ती वाढणार आहे. घर आणि करिअर यातील बॅलेन्स कसा करावा हे तुमच्या लक्षात येईल. निर्णय क्षमता वाढेल. फक्त तुम्ही स्ट्रॉंग नाही तर तुम्ही अनस्टॉपेबल आहात. आता या महिन्यात तुमचा स्कोर समजून घेऊया. पैशांच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी तब्बल 8 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे. अर्थात भरपूर पैसा येणार आहे. प्रेमाच्या दृष्टीने विचार केला असता थोडा अडथळा, अडचणी, विलंब दिसून येत आहे, म्हणून 10 पैकी 6 गुण दिले जात आहेत. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना केवळ तुमचाच आहे. 10 पैकी तब्बल 9 गुण तुम्हाला दिले जात आहेत. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने राशी स्वामी मूळ त्रिकोण राशीत आहे. सप्तमेश सप्तमात असणार आहे. हा काळ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे, कारण तुमचे राशी स्वामी 11 तारखेला स्वतःच्याच मूळ त्रिकोण राशीत जातील. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर, तुमच्या राशीवर देखील असेल. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी एक चॅलेंज येईल. तुम्ही काम सुरू कराल आणि मध्येच वाटलं की द्यावं सोडून, पण इथेच तुमची खरी परीक्षा आहे आणि म्हणून शेवटपर्यंत वाटचाल करा. हाती घेतलेल्या कामाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की आता शक्य नाही, त्या क्षणी तुमच्यातील खरा योद्धा जागा होत असतो. ही बाब लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता 10 मे नंतरचा कालखंड तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा आहे. इच्छापूर्ती घडून येणार आहे. मोठे लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहेत. संधी तुमच्या दारात उभ्या राहतील. परिश्रमाच्या झाडाला फळं लागतील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होईल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढणार आहेत. खर्च देखील वाढणार आहे, परंतु ते सर्व योग्य कारणासाठी असेल, म्हणून खर्चाची अधिक चिंता करू नये. वृश्चिक राशीसाठी एक प्रश्न. तुम्ही शेवटचा कोणता मोठा निर्णय घेतला? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 5, 14 आणि 22 हे दिवस शुभ आहे, म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसंच 2, 12 आणि 30 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या. स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांनी मंगळवारी हनुमानजींची पूजा करायला हवी. त्यामुळे शनी आणि मंगळ हे 2 ग्रह सकारात्मक होतात. तसंच मसूर डाळीचं दान करा. लाल रंगाची फुलं देवाला अर्पण करा. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. वृश्चिक राशीसाठी कॅट आय हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. मानसिक गोंधळ, गुप्त शत्रू, भीती अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल
तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आम्ही ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून त्याला तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतं. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही फक्त शांत नाही तर तुम्ही वादळ आहात. वादळ जे थेट येऊन भिडतं. या महिन्यात स्वतःला रोखू नका, तर जगाला दाखवा तुम्ही कोण आहात. हे चॅनल फक्त ज्योतिष शिकवत नाही तर ते तुम्हाला तुमची शक्ती ओळखायला शिकवतं. इथला प्रत्येक शब्द तुमच्या यशासाठी आहे. येणाऱ्या काळात नेमक्या कोणत्या वाटेने जाऊन यशाचं शिखर गाठता येईल ते आम्ही चॅनलवर दरमहा सांगत असतो. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.